बाळे इथं समाधान शिबिराचं उद्घाटन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशानं तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत बाळे इथं समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिराचं उद्घाटन शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील होते। यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार सुधाकर बंडगर, गट विकास अधिकारी राजाराम भोंग, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, अलका भवर, बिजू प्रधाणे, समाधान आवळे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, राजाभाऊ अलोरे, सुनील भोसले, सुनीता कोरे तसेच गुळवंचीचे सरपंच भोसले उपस्थित होते। याशिवाय मंडळ अधिकारी संतोष कांबळे, ग्राम महसूल अधिकारी सिद्धाराम कराळे, नरसिंह कटक धोंड, सुवर्णा देवगण, तुकाराम माने, राहुल तोडकरी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। या शिबिरात नागरिकांसाठी विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला। प्रलंबित फेरफार प्रकरणे, 7/12 उतार्यातील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरी युक्त उतारे व 7/12 वाटप यासोबतच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, उत्सव रहिवासी उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, सामाजिक अर्थसहाय्य योजना, विद्यार्थ्यांसाठी दाखले आदी सेवा देण्यात आल्या। एकूण सुमारे 22 विविध शासकीय योजनांचे स्टॉल्स या शिबिरात उभारण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलनानं करण्यात आली। बाळे येथील ढेपे स्कूलमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबिर पार पडले। गुळवंची, खेड, भोगाव आणि बाळे परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध सेवांचा लाभ घेतला। शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। गेल्या 2 महिन्यांपासून आपल्या राज्यभरामध्ये सगळ्या गावांना त्या ठिकाणी पूर्वी समाधान शिबिर होत होते, पण त्या प्रत्येक मतदारसंघात किंवा प्रत्येक तालुक्यात एक शिबिर होत होतं। त्यामुळे त्या शिबिराला एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी पडत होते की काही लोकांचे कामं होत होते, काही लोकांचे कामं होऊन जात होते। पण आता ही समाधान शिबिर त्या भागामध्ये त्या विभागामध्ये घेण्यात येत आहे। मध्यंतरी कोंडी विभागामध्ये समाधान शिबिर झालं आणि आज या बाळेगावमध्ये हा समाधान शिबिर होत असताना बाळेगावच्या परिसरातील गावांनाही त्या समाधान शिबिरांचा लाभ घेता येत आहे। त्या समाधान शिबिरामध्ये जवळपास 22 ते 23 विभागाचे आज इथं अधिकारी व विभागाचे सगळे कर्मचारी उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांना त्या 22-23 विभागातल्या ज्या काही कामं असतात ते एकाच केंद्रीय योजनेअंतर्गत प्रमाणे आपण एकाच ठिकाणी आज आपण त्या आवश्यक असलेले कागदपत्र त्यांना उपलब्ध केलं तर आज हा प्रश्न सुटणार आहे। आणि या प्रश्न आपल्याला ऑफिसमध्ये उत्तर तालुक्याला जावं लागत नाही, आपल्याला इथंच सगळं आपलं या काम करून मिळणार आहे। त्या आपल्याला ही वेळ आपण कधी बघत असतो की आपण कुठलंही काम असलं तर त्या उत्तर तालुक्यात ऑफिसला इथून जाणं आणि 1 दिवस किंवा 2 दिवस खर्ची जाणं हे आपल्याला परवडत नाही, कारण आपण कामं, नोकरी किंवा इतर व्यवसाय सोडून तिथं जाणं हे जमत नाही, म्हणून आपण टाळतो। पण आता शासन तुमच्या दारात आणून हे सगळे कामं करणार आहे। या सगळ्या जन्ममृत्यूचं आपल्या नोंदणी असू द्या किंवा आपल्याला रेशन कार्डच्या संदर्भात नावं युनिट कमी करणं, युनिट जास्त करणं, आयुष्यमान आरोग्याचं आपल्याला कार्ड असू दे, असे अनेक कृषी विभागाचे असू द्या, MSME असू द्या, महाई सेवाच्या अंतर्गत जे काही येतात, पोस्ट ऑफिसचे कामं, या सगळ्या एकंदरीत 20-23 या कामांचं वितरण आज आपल्याला सेवा देता येणार आहे। आणि मी खरंच